आणि चांगलं प्रॉफिट आहे महादेव सर, 17-18 हजार खरंच चांगलं आहे. रिलायन्स मध्ये पण चांगलं आहे. चांगल्या प्रॉफिटवर आहात तुम्ही सध्या तरी. रिलायन्स तर मध्ये होल्ड पण करू माझ्याकडे शकता. आणि रिलायन्स मध्ये माझ्याकडे ओव्हरऑल 2 लॉट आहेत आणि ओव्हरऑल 2 लॉटचे मिळून टोटल 31,200चा प्रॉफिट आहे. किती? 31,200. 31,200. आणि इकडे 17 हजार, राईट? हो. पण 17 आणि 31 जवळपास 50 हजाराच्या आसपास प्रॉफिट, राईट? बरोबर. परफेक्ट सर, महादेव सर. टाळ्या महादेव सरांसाठी. ओके, फक्त रिलायन्स आणि तर आणि मी कॅल्क्युलेट केलं माझा आतापर्यंतचा जो प्रॉफिट आहे मार्च पासून आतापर्यंतचा 1,75,000 प्लस आता हा होईल तो वाव, 50,000 आपला जो होईल. जबरदस्त. म्हणजे जेव्हापासून आपण ट्रेड करणं स्टार्ट केलं तेव्हापासून, राईट? हो. परफेक्ट महादेव सर, परफेक्ट. एक नंबर, एक नंबर. बघा सपोज मी जी माझा आहे ना. एक्सेल शीट जी हा, दिलेली आहे ना ती मेंटेन करतो ना मी, तर त्याच्यामधून मला ओव्हरऑल म्हणजे काय चाललंय म्हणजे लॉस किती प्रॉफिट किती बरोबर कळते. ओके. परफेक्ट. आणि ते एक्सेल शीट बघा, ते एक्सेल शीट मी इथे शेअर केली होती तुम्हाला. तिला वाटलंच मी तुम्हाला एक वेळ अजून दाखवतो. हे एक्सेल शीट मेंटेन करा. बाकीच्या सर्वांना आपण मी मेंटेन करायला सांगितलं होतं. याला आपण ट्रेड बुक म्हणू शकतो. ओके. हे कसं होते, आपले जे इमोशन्स वगैरे जे राहतात ना, किंवा जे ट्रेडिंग मिस्टेक्स राहतात त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करतो ह्या गोष्टी. ओके. महादेव सर कॅपिटल किती यूज केलं तुम्ही? कॅपिटल किती मॅरिट पुटला लागतं 50-55 हजार, याच्यापेक्षा जास्त लागत नाही. सगळ्यात जास्त मॅरिट पुट मध्ये माझा 1,26,000 आतापर्यंत प्रॉफिट आहे परफेक्ट. बुक केलेलं. आता अभिनंदन हे जे सर. राहील ते समजा. अभिनंदन सर, महादेव सर, खरंच अभिनंदन महादेव परफेक्ट. सर. नाही पार्टी द्या सर. ऍक्च्युली ऍक्च्युली अभिनंदन महेश सरांना बोलायला पाहिजे, मला नाही. मी नाही, आजपर्यंत फक्त ते रेडच तर आहेच बघितले, सर आपले ग्रीन तर गुरु. पहिल्यांदा बघतोय. नाही नाही नाही, इट्स ओके. पण तुम्ही घेतले आणि ते हिंमत दाखवली आणि तो ट्रस्ट ठेवला, ते पण मॅटर करतंय. ओके. हेच एक्सेल शीट मेंटेन करताय ना महादेव सर? हो सर हो. ओके. हे सर्वांनी नंतर मी तुमच्या डॅशबोर्ड सोबत पण हे नंतर शेअर करणार. एवढी एवढी डिटेल नाही करू शकलोय, पण हा. म्हणजे नॉर्मल कॅल्क्युलेशन करून ठेवलंय, कधी घेतलं काय रिझन असेल ते सगळं. राईट राईट राईट. बघा, हे जे आपल्या फ्युचर्सवाल्या जे स्ट्रॅटेजीज आहे ना, स्टॉक ऑप्शन सेलिंग, याला लागणारे कॅपिटल खूप कमी लागते. आणि याचे रिटर्न्स खूप चांगले असतात. फक्त आपल्याला काय लागते, एका राईट टाइमला राईट एंट्री पाहिजे. सपोर्टलाच आपण, म्हणजे ते एंट्री एंट्री मॅटर करते, आपण की एंट्री कुठे घेतो. ओके. आणि अभिनंदन महादेव सर, खूप चांगलं प्रॉफिट आहे. 1,75,000 मार्च पासून, ते पण वर्स्ट मार्केटमध्ये प्रॉफिट काढलं. अभिनंदन, एकदम अभिनंदन. ओके. चलो. 1,75,000 प्लस सर आणखी ऍड करावं लागेल आपल्याला 50,000 2 लाख जर झालं मग ते. हो टिकून राहिलं तर सर आता मार्केट तर बुलिशच आहे. चला, तो कॉन्फिडन्स आहे ना महादेव सर, आता हा तुम्हाला लाईफलाईन राहणार आहे. ह्या जे 2 महिन्यात जे बुक केलं ना तुम्ही, हा लाईफलाईन तुमचा कॉन्फिडन्स कसं माहितीये राहणार का आहे. सर, म्हणजे आता पाहायला गेलं तर जसं आपण एखादं समजा संकट येतं आणि आपण आशा करतो की ना देव आता आमचं ठीक करेल, हम्म. तसं तुमच्याकडे पाहतो की आता जरी कुठली समजा स्ट्रॅटेजी घेतली आणि लॉस मध्ये जरी जाण्याची भीती वाटत असेल, तर नाही, ऍडजस्टमेंट करण्यासाठी किंवा सल्ला देण्यासाठी ऍडवाइस करण्यासाठी तुम्ही आहात. हम्म. म्हणजे देवासारखे तुम्ही तिथे म्हणजे नाही नाही, आहे देव माइंड वगैरे काही मध्ये नाही, की. प्लीज. नॉर्मल आहे. तुम्ही फक्त ट्रस्ट ठेवता. आपण फक्त आपल्या रूल्स फॉलो करतो, डिसिप्लिन फॉलो करतो. आणि लॉसची भीती निघून गेली ऍक्च्युली, म्हणजे कसं काही ना काही करून ऍडजस्टमेंट करून लॉस कमी करू शकतो आपण. एवढी तर कॉन्फिडन्स आलाय. राईट 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 राईट. नाही, तेच आहे की आपण आपल्या प्लॅनला स्टिक राहतो. प्लॅनला स्टिक राहिलं तर मग आपण घाबरत नाही मार्केटला. घाबरत नाही म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी माहित राहते की प्लान आहे आपल्याकडे. आणि हा जेव्हा. प्लान बी रेडी असतो आपल्याकडे त्या राईट हिशोबाने. राईट इव्हन राईट मी राईट. आता टीसीएस मध्ये पण घेतलेली आहे आय टी. इव्हन आय टी सेक्टर थोडस ब्रेकआउटच्या याच्यामध्ये आहे म्हणून मी टीसीएस पण घेऊन ठेवलेली आहे. ओके ओके. परफेक्ट सर, महादेव सर, एकदम परफेक्ट. चला, फार कॉंग्रॅच्युलेशन्स. ऑलमोस्ट 2 लाखाचा प्रॉफिट मागच्या 2 महिन्यामध्ये असंही म्हटलं तर चालतंय. परफेक्ट, खूप हा परफेक्ट, आणि ते बुकिंग पण कमी बुकिंग तर आपण कॅपिटलमध्ये. स्ट्रॅटर्जी आपण पहिल्यापासूनच म्हणजे थोडी थोडी घेतो, पण बुकिंग आपण एप्रिल मे जून मध्येच केलं. बरोबर बरोबर. चलो. आणखी. एचडीएफसी मध्ये सर मी मग पुट घेण्याची गरज आहे की सिंगल सिंगल लॉट आहे तुम्ही ठेवू कॅरी करू. पुट घेऊन ठेवा. म्हणजे जर पुट हेज ठेवा ऑलवेज. म्हणजे हेज आहे फ्युचर जर बाय माझ्याकडे. असला तर पुट ठेवा त्याचा, प्लीज. आणि हेज आहे माझ्याकडे, पण म्हणजे जो 780 तुम्ही जसं पुट ऍड केलाय ना, तसं मी करण्याची गरज आहे. नाही, तो याच्यासाठी ऍड केला कारण माझं ज्वेलरीचं पण फ्युचर बाय आहे ना. ओके. तो कालपर्यंत नेकेड होता फ्युचर. हा फ्युचर कालपर्यंत नेकेड होता. आणि आज मग तो रेजिस्टन्सला आला ना, तर मग मी पुट तो ऍड केला. ओके. बँक निफ्टी पण ब्रेकआउटच्या याच्यामध्ये आहे, निफ्टी पण ब्रेकआउटच्या याच्यामध्ये आहे. आणि रिलायन्स पण ब्रेकआउटच्या याच्यात आहे. हो. HDFC बँक पण ब्रेकआउटच्या याच्यात आहे. SBI ब्रेकआउट दिलेला आहे. तर इथून तर मार्केटनी ऍक्च्युली वरती झाला पाहिजे. बघू काय करते मार्केट. आणि मार्केट पण ब्रेकआउटच्या यायला आहे.